सिंधू जल करारानुसार कोणत्या नद्यांचा विशेषतः भारताला वाटप करण्यात आलेला आहे? नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे GKGS मराठीवरती स्वागत करतो तुमचं. या ठिकाणी आजचा व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी खूप महत्त्वाचा होणार आहे. बरेच महत्त्वाचे क्वेश्चन जे एक्झामसाठी उतरू शकतात असे घेऊन आलेलो आहे. पहलगाम हल्ला झालेला आहे या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये, त्याच्यावरती या ठिकाणी पाकिस्तानवर जे निर्बंध लागलेले आहेत त्याच्यावरती ही बरेच क्वेश्चन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे की कशा पद्धतीचे या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा. चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, स्वामित्व योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरित करणारे पहिले ईशान्य राज्य कोणते बनले आहे? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी मिझोरम. क्वेश्चन नंबर 2 बघा, क्लारीपासच्या NCRP इंटिग्रेशन सोल्युशनची अंमलबजावणी करणारा पहिला भारतीय बँक कोणता? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी पंजाब नॅशनल बँक. हे इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग, ATM, UPI तसंच NEFT आणि RTGS सारख्या सर्व रिटेल बँकिंग चॅनेल्समध्ये कार्य करते. क्वेश्चन नंबर 3 बघा, मृदा आरोग्य पत्रिका योजनेच्या जबाबदार नोडल एजन्सी कोणती आहे? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग DA&FW. तर या पत्रिकेद्वारे मृदेची पोषण स्थिती, मृदा आरोग्य व सुपीकतेसाठी शिफारसी मिळतात. यामुळे शेतकऱ्यांना मृदेच्या स्थितीनुसार योग्य पीक निवडता येतात. क्वेश्चन नंबर 4 बघा, आशियातील पहिली ग्लोबल हायपरलूप स्पर्धा GHC 2025 कोणत्या संस्थान आयोजित करण्यात आलेली आहे? ठीक आहे, तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी IIT मद्रास कडून. क्वेश्चन नंबर 5 बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन 2025 ची संकल्पना काय आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी वैश्विक नेतृत्वासाठी भारतीय युवकांना सक्षम करणे, विज्ञान आणि नवोपक्रमासाठी विकसित भारत. तर यामध्ये बघा, राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी 28 फेब्रुवारीला या ठिकाणी साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 6 बघा, अलीकडे वंतारा वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन कुठे झालं आहे? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी गुजरातला. हे केंद्र जामनगर रिफायनरी संकुलात 3000 एकर परिसरात पसरलंय. तर इथं अत्याचारग्रस्त, जखमी, संकटग्रस्त प्राण्यांसाठी निवारा उपलब्ध आहे. अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली संकल्पित केलेला हा भारतातील पहिलाच उपक्रम आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा, ताज ट्रॅपेझियम झोन TTZ मध्ये कोणती 3 युनेस्को जागतिक वारसा स्थळे आता समाविष्ट झाली आहेत? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी ताजमहल, आग्रा किल्ला आणि फतेपूर सिक्री. तर TTZ मध्ये 4 झोन आहेत. एक रेड झोन असतो, ग्रीन झोन असतो, ऑरेंज आणि व्हाईट झोन असतो. क्वेश्चन नंबर 8 बघा, नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकलसाठी LOX मिथेन इंजिन कोणत्या संस्थेने या ठिकाणी विकसित केले आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी इस्रो, भारतीय अवकाश संशोधन संस्था. या इंजिनमध्ये मल्टिपल रिस्टार्ट क्षमता असेल, ज्यामुळे मिशन लवचिकता वाढेल आणि बूस्टर पुनर्प्राप्ती शक्य होईल. क्वेश्चन नंबर 9 बघा, एक्सरसाइज खांजर भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित केली जाते? या ठिकाणी त्याचं राईट आन्सर आहे किर्गिस्तान. हा सराव दहशतवाद विरोधी कारवाई, विशेष दल ऑपरेशन्स आणि स्नायपिंग आणि डोंगरी युद्ध कौशल्यांवर केंद्रित केला आहे. क्वेश्चन नंबर 10 बघा, 2025 मध्ये 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या राज्याच्या संघाने जिंकलंय? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी झारखंडने. कांस्य पदासाठी मिझोरम हॉकी संघाने महाराष्ट्र हॉकी संघाला 2-1 ने पराभूत केले आहे. क्वेश्चन नंबर 11 बघा, भारतात प्रथम इक्वलायझेशन लेव्ही कधी सादर करण्यात आली? तर याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी 2016 मध्ये. सरकारने 1 एप्रिल 2025 पासून ऑनलाईन जाहिरातींवर 6% इक्वलायझेशन लेव्ही रद्द करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे गुगल, X, मेटा यांसारख्या प्लॅटफॉर्मवर जाहिरातांना फायदा होईल. ऑनलाईन जाहिरातींसाठी 2016 मध्ये EL हा लागू करण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा, कोच राजबोंशी समुदाय भारताच्या कोणत्या प्रदेशात मुख्यत्वे आढळतो? तर याचं या ठिकाणी राईट आन्सर आहे ईशान्यमध्ये. तर कोच राजबंशी समुदाय मुख्यत्वे भारताच्या ईशान्य भागात आढळतो आणि हा विशेषतः आसाम, पश्चिम बंगाल राज्यांमध्ये तसंच मेघालय या भागातही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वस्ती आहे त्यांची. क्वेश्चन नंबर 13 बघा, सिकल सेल रोगाच्या प्राथमिक तपासणीसाठी स्वस्त इलेक्ट्रोफ्लुइड उपकरण कोणत्या संस्थेने या ठिकाणी विकसित केले आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी रमन रिसर्च इन्स्टिट्यूट RRI. क्वेश्चन नंबर 14 बघा, दिल्लीमध्ये हरित योग कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने या ठिकाणी सुरू केला आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी आयुष मंत्रालयाने. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 म्हणजे 21 जून रोजी एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या थीमसह साजरा केला जाईल. क्वेश्चन नंबर 15 बघा, एप्रिल 2025 मध्ये आरोग्य सेवा प्रवेश सुधारण्यासाठी ई-सियाट ऍप कोणत्या राज्याने केंद्रशासित प्रदेशांनी या ठिकाणी सुरू केलंय? त्याचे राईट आन्सर या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर. तर ई-सियाट म्हणजे तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य सेवा प्रवेशासाठी इलेक्ट्रॉनिक उपाय. यात डॉक्टरांची उपलब्धता, अपॉइंटमेंट बुकिंग असते, निदान, शस्त्रक्रिया सेवा, टेली कन्सल्टेशन आणि टेलिमेडिसिन याबद्दलची माहिती दिली जाते. क्वेश्चन नंबर 16 बघा, स्पाडेक्स स्पेस डॉकिंग प्रयोग हे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मिशन कोणत्या संस्थेने या ठिकाणी विकसित केले आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था.
क्वेश्चन नंबर 17 बघा, खूप महत्वाचा आहे. सिंधू जल करारानुसार कोणत्या नद्यांचा विशेषतः भारताला वाटप करण्यात आलेला आहे? यामध्ये बघा त्याचा राईट आन्सर आहे रावी, बियास आणि सतलज. पहलगाम काश्मीरमध्ये झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यानंतर ज्यात 26 ते 28 नागरिक ठार झाले, भारताने अलीकडे सिंधू जल करार या ठिकाणी स्थगित केलाय. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 19 सप्टेंबर 1960 रोजी जागतिक बँकेच्या मध्यस्थीने सिंधू जल करार या ठिकाणी झालेला आहे. तर ही डेट लक्षात ठेवा, 29 सप्टेंबर 1960. क्वेश्चन नंबर 18 बघा, अलीकडेच भारताने 2025 ते 30 पर्यंत कोणत्या देशाच्या नागरी सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे मान्य केलेले आहे? याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी बांगलादेश. भारत सरकारने 2025 ते 30 पर्यंत 1500 बांगलादेशी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी बांगलादेशाशी कराराचे नूतनीकरण या ठिकाणी केले. क्वेश्चन नंबर 19 बघा, जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 2024 ची थीम काय आहे? तर याचं राईट आन्सर आहे अ प्रेस फॉर द प्लॅनेट, पर्यावरणीय संकटाचा सामना करताना पत्रकारिता. क्वेश्चन नंबर 20 बघा, प्रायर्नीज पर्वत कोणत्या दोन देशांमधील नैसर्गिक सीमा आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी स्पेन आणि फ्रान्स. भूमध्य समुद्रापासून अटलांटिक पर्यंत 500 किलोमीटर पसरलेली पायरेनीज या पर्वतरांग स्पेन आणि फ्रान्स दरम्यान या ठिकाणी नैसर्गिक सीमा तयार करते. कोणत्या संस्थेने डेव्हिड साल्वगिनी यांची प्रथम मुख्य AI अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे? त्याचं राईट आन्सर आहे नासा. डेव्हिड साल्वगिनी यांची नवीन मुख्य कृत्रिम AI अधिकारी म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. तर नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांच्या मते AI दीर्घकाळ सुरक्षितपणे वापरला जात आहे. क्वेश्चन नंबर 22 बघा, संरक्षणावरील 12वी भारत मंगोलिया संयुक्त कार्यगटाची JWG बैठक कुठे झालेली आहे? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी उलान बाटार. क्वेश्चन नंबर 23 बघा, कमिशन ऑन क्राईम प्रिव्हेन्शन अँड क्रिमिनल जस्टिस कोणत्या संस्थेच्या अंतर्गत काम करतं? त्याचं राईट आन्सर आहे या ठिकाणी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद. क्वेश्चन नंबर 24 बघा, कोणत्या कारागृहाला आंध्र प्रदेश राज्य जैवविविधता मंडळाने स्थापन केलेल्या जैवविविधता संरक्षण पुरस्कार या ठिकाणी मिळाला आहे? तर राजमुंद्री मध्यवर्ती कारागृह. भूजल संवर्धन, नैसर्गिक शेती, नैसर्गिक साहित्यासह हस्तकला यासह तुरुंगाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांची ही मान्यता प्रशंसा करते. क्वेश्चन नंबर 25 आहे लास्ट, फी3 मिनी हे AI मॉडेल अलीकडे कोणत्या कंपनीने विकसित केलं आहे? तर याचं राईट आन्सर या ठिकाणी मायक्रोसॉफ्टने. लाईट वेट AI मॉडेल फी3 मिनी भाषा, तर्क, कोडिंग आणि गणितामध्ये उत्कृष्ट आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की मला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर काही तुमचे अनुभव असतील तर तुम्हाला काही सांगायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला अजून जर सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.